भागांमध्ये आपण बघितलं की 3 मित्रांनी आपल्या बायका अदली-बदली केल्या. वाईफ स्वॅपिंगसारखा जो पाश्चिमात्य घाणेरडा प्रकार आहे, तोच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आणून पाहिला. आता या प्रकारामुळे तिन्ही बायकांची अदलाबदली झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं, हे आपण आता या दुसऱ्या भागामध्ये पाहत आहोत. दुसरा भाग बघताना आपण जर का पहिला भाग बघितला नसेल, तर पहिला भाग देखील आपण पाहून घ्यावा. मित्रांनो, जेव्हा त्या रात्री रिसॉर्टच्या ठिकाणी कबीर, अद्वैत आणि नील यांनी आपल्या बायकांची अदलाबदल केली, तेव्हा त्या चार भिंतीच्या आड जे घडलं ते फक्त शारीरिक सुखापुरतं मर्यादित नव्हतं. त्या रात्री प्रत्येकाच्या बेडरूम लाईफमध्ये एक नवीन वेगळंच वादळ तयार झालं होतं. कबीर आणि तन्वीची ती रात्र. कबीर जेव्हा तन्वीच्या खोलीत गेला, तेव्हा तन्वीचा तो लाल नाईट गाऊन आणि तिची मादक अदा पाहून कबीर उत्तेजित झाला होता. कबीरने तन्वीला जवळ ओढलं. तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श अत्यंत आक्रमक होता. कबीरचे हात तन्वीच्या शरीरावर फिरत होते, पण तन्वीला आतून कुठेतरी अद्वैतच्या त्या मऊ आणि हळुवार हातांची आठवण येत होती. कबीरने त्या रात्री तन्वीच्या शरीराचा पुरेपूर उपभोग घेतला. तिचे मादक सुस्कारे खोलीत गुंजन करत होते. कबीरने तिच्या पाठीवर आणि कमरेवर आपल्या नखांचे ओरखडे उमटवले. तन्वी त्या क्षणी नशेमध्ये होती, पण सकाळी जेव्हा तिने आरशात स्वतःला पाहिलं, तेव्हा त्या खुणा पाहून तिला स्वतःचीच किळस आली. तिला जाणवलं की कबीरसाठी ती फक्त एका रात्रीची फॅन्टसी होती, पण अद्वैतसाठी ती त्याचं सर्वस्व होती. अद्वैत आणि मेघाची ती रात्र. दुसऱ्या खोलीत अद्वैत आणि मेघा होते. मेघा सुरुवातीला खूप घाबरलेली होती. अद्वैतने तिला धीर दिला. तिचा हात हातात घेतला आणि हळूवार तिच्या मानेवर चुंबन घ्यायला सुरुवात केली. मेघाने आयुष्यात नील व्यतिरिक्त कधी दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श अनुभवला नव्हता. अद्वैतने अत्यंत कौशल्याने मेघाच्या शरीराचे एक एक पदर मोकळे केले. तो प्रसंग खूप रोमॅन्टिक होता. अद्वैतच्या मिठीत मेघा वितळून गेली. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्या अनोळखी स्पर्शाचा आनंद घेतला. पण समागमानंतर जेव्हा अद्वैत बाजूला होऊन झोपला, तेव्हा मेघाला जाणवलं की अद्वैतच्या त्या प्रेमात फक्त शारीरिक ओढ होती. नील तिच्याशी संबंध ठेवताना तिच्या डोळ्यात पाहायचा, तिच्या कपाळाचे चुंबन घ्यायचा. तो आत्मिक आनंद नीलसोबत मिळायचा, तो या नव्या शरीरात नव्हता. नील आणि रियाची ती रात्र तिसऱ्या खोलीत. रियाने नीलवर पूर्ण ताबा मिळवला होता. रिया अत्यंत बोल्ड होती. तिने नीलचे कपडे काढले. ती स्वतः नीलच्या अंगावर आली. नील, जो नेहमी बेडवर शांत असायचा, रियाच्या या वाईल्ड रूपाने पुरता वेडा झाला होता. रियाने नीलच्या छातीवर आणि पोटावर आपले ओठ फिरवले. नीलने तिच्या नितंबांना घट्ट पकडून तिला स्वतःच्या खाली घेतले आणि अत्यंत वेगाने तो तिच्या शरीरात सामावून गेला. रियाच्या ओरडण्याचा आवाज त्या खोलीत घुमत होता. तो एक अत्यंत पॅशनेट आणि वाईल्ड प्रसंग होता. पण खेळ संपल्यानंतर नील बेडवर पडून विचार करत होता. रियाच्या या बोल्डनेसमध्ये तो थरार तर होताच, पण मेघासारखा निखळ सुखाचा ओलावा नव्हता. पश्चात्तापाची आग आणि आपापल्या पतीची जाणीव. रिसॉर्टवरून परत आल्यानंतर तिन्ही बायकांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. सुरुवातीला वाटलेलं कौतुक आता मात्र अपराधीपणामध्ये बदललं होतं. तन्वी जेव्हा घरी आली तेव्हा अद्वैत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, पण तन्वीला वाटायचं की अद्वैतच्या डोक्यात आता मात्र मेघाचे विचार चालले असतील. अद्वैतने जेव्हा तन्वीला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला, जेव्हा तन्वीने त्याला झिडकारलं, "तन्वी, अद्वैत, जेव्हा तू मला स्पर्श करतोस तेव्हा मला कबीरने स्पर्श केलेला असेल असं वाटत नाही का? मला माझीच भीती वाटायला लागली आहे." अद्वैत शांत झाला. त्याला जाणवलं की त्यानं खूप मोठी चूक केली आहे. तिन्ही जोडप्यांमध्ये अंतर्गत कलह इतका वाढला की संवाद पूर्णपणे थांबला. बायकांना कळून चुकलं होतं की पाश्चात्य देशातल्या या फॅशनमुळे त्या आपल्या हसत्या खेळत्या संसाराला नजर लागली आहे. मेघाला सारखं वाटायचं की नीलने रियासोबत घालवलेली ती रात्र तो कधीच विसरू शकणार नाही. पासून दूर राहण्याची गरज आहे. त्या देखी आपल्या माहेरी निघून गेल्या. घर सोडून जाताना रिया कबीरला म्हणाली, "कबीर, तू म्हणाला होतास ना
की यामुळे आपलं बॉन्डिंग वाढेल, पण बघ आपण आपल्यातलं पती पत्नीचं नातं संपून गेलं आहे. आता आपण फक्त दोन अनोळखी लोक आहोत. एकत्र येण्यासाठी सुरू झालेली धडपड बायका माहेरी गेल्यानंतर तिन्ही मित्रांचे संसार उजाड झाले होते. घरातली शांतता मात्र त्यांना खायला उठत होती. ऑफिसमध्ये त्याच्या कामाचा परिणाम झाला होता. कबीर जो या आयडियाचा मास्टरमाइंड होता, तो स्वतःला गुन्हेगार मानत होता. तो स्वतःलाच कोसत होता. तिघांनी दारू पिणे, पार्ट्या करणे पूर्णपणे बंद केलं. त्यांना समजलं होतं की रोमांस आणि थ्रिल हे शरीरात नसतं, ते नात्यातल्या विश्वासात असतं. आपल्या बायकांना परत आणण्यासाठी आणि नातं पूर्ववत करण्यासाठी तिघांनी प्रयत्न करायचे ठरवले. कबीरचे प्रयत्न कबीरने रियाला रोज फोन करणे सुरू केले, पण तिने फोन उचलला नाही. मग कबीरने थेट रियाच्या माहेरी जाऊन तिची माफी मागायचं ठरवलं. त्याने रियाच्या पालकांसमोर नाही तर रियाला प्रायव्हेटमध्ये गाठलं. तिच्या पाया पडू लागला. कबीर रडू लागला, रिया मला माफ कर. मी आधुनिकतेच्या नावाखाली एक मानसिक विकृती आपल्या आयुष्यात आणली, पण फक्त तू हवी आहेस. मी तुला पुन्हा यापुढे कधीच कोणत्या पार्टीला जाणार नाही. कबीरचा हा पश्चाताप पाहून रियाचे मन थोडंसं वितळलं. आता दुसरीकडे अद्वैतने देखील प्रयत्न सुरू केले. अद्वैतने तन्वीला परत आणण्यासाठी थेट मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले. त्याने तन्वीला मेसेज केला, तन्वी मला माहीत आहे की आपल्या मनावर झालेले ही जखम लवकर भरणार नाहीत, पण आपण दोघे मिळून थेरपी घेऊया. मला माझी जुनी तन्वी हवी आहे. तन्वीच्या मनातला समजूतदारपणा मला हवा आहे. आणि नातं वाचवण्याची धडपड त्याच्या मनाला खरंच काही सांगून जात होती. नीलचे प्रयत्न नीलने मेघासाठी एक भावनिक पत्र लिहिलं. त्यामध्ये लग्नाच्या पहिल्या दिवसांपासून सगळ्या सुंदर आठवणी लिहिल्या होत्या. त्याने लिहिलं होतं, मेघा, त्या एका रात्री माझ्याकडून शारीरिक चूक झाली असेल, पण माझं मन आणि आत्मा फक्त तुझाच आहे. तू नशेत घेतलेला तो स्पर्श विसरून जा आणि मला तुझ्या पवित्र मनाची सावली दे. मेघाने त्याचे पत्र वाचले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिन्ही स्त्रियांनी आपापसात चर्चा केली. त्या सुशिक्षित होत्या. त्यांना माहीत होतं की चुका माणसाकडूनच होतात. त्यांनी आपल्या पतींना आणि स्वतःच्या संसाराला एक शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला. नव्याने सुरू झालेले बेडरूम लाईफ, उत्कट प्रणयप्रसंग, अत्यंत मऊ रोमॅन्टिक सनई, बासरीचे सूर, बायका, सगळ्या गोष्टी त्यांच्या घरी परत आल्यानंतर पहिल्यासारखं सुरू झालं. पण पहिल्यासारखं सगळं नॉर्मल होणं इतकं सहज शक्य नव्हतं. त्यांच्या मनात अजूनही संकोच होता. पण त्यावेळी तिन्ही पतींनी आपल्या बायकांना तेच जुनं, सुरक्षित आणि हक्काचं प्रेम द्यायचं ठरवलं होतं. आता त्यांचं बेडरूम लाईफ पहिल्यापेक्षा जास्त सखोल आणि भावनिक झालं होतं. आता त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झालेली होती. या मोठ्या वादळातून तावून सुलाखून निघाल्यानंतर त्यांचं आयुष्य पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झालं होतं. त्यांनी आता बाहेरच्या पार्ट्यांमध्ये जाणं कमी केलं होतं. वीकेंडला ते घरीच एकत्र असायचे, पण आता विषय घरगुती गप्पा, एकत्र मिळून स्वयंपाक करणे, ट्रेकिंगला जाणे एवढ्यापुरता असायचा. कशेरा शहरातल्या या IT कंपनीत जे अजूनही त्यांचं काम करत होते, त्यांच्या डोक्यात आता कोणतीही विक्षिप्त आयडिया नव्हती. त्यांना कळून चुकलं होतं की वैवाहिक आयुष्यात जर तोचपणा आला तर पार्टनर बदलणे हा उपाय नाही, तर आपल्या पार्टनरसोबत नात्यात नवीन रंग भरणे हाच खराखुरा सुखी संसाराचा मार्ग आहे. कदाचित ही तुम्हाला कथा मार्गदर्शक ठरेल, तुम्हाला बरंच काही समजावून जाईल, सांगून जाईल. ही कथा सांगण्यामागचा उद्देश आपल्याला प्रणयप्रसंग रंगवून सांगणे हा नसून, अशा गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत आहेत, या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे. या 3 मित्रांच्या बाबतीमध्ये वाईब स्वायपिंगसारखा निर्णय जो त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीकडे बघून घेतला होता, हा त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठं वादळ घेऊन आला, हे सांगणारा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला, याच्यातून आपण काय शिकलो? आपल्याकडे देखील अशा गोष्टी हळूहळू व्हायला सुरुवात झाली आहे का? आपल्या बघण्यामध्ये पती-पतीच्या नात्यांमध्ये अशा काही विक्षिप्त गोष्टी आपण पाहिल्या आहेत का? हे देखील मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहा. धन्यवाद.